नमस्कार. अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, प्लीज काकूंना विचार नक्की काय प्रॉब्लेम आहे तो. काकू असं का वागतायत? का आपल्याला सर्व सत्य सांगत नाही आहेत? काहीतरी आहे जे ते लपवण्याचा प्रयत्न करतायत. सुप्रिया खूपच घाबरलेली असते. तिच्या वडिलांना तर काहीच बोलता येत नसतं. ईश्वरीचे वडील स्वतःशीच म्हणत असतात, काय करू मी आता? यावेळेला सुप्रियाला माझा आधार पाहिजे होता, पण मी मात्र तो आधार तिला देऊ शकत नाही. काय करू? आता सुप्रियाचं सगळं सगळं सत्य समोर येणार आणि परत त्या गोष्टीमुळे तिला त्रास होणार. पण काय करू मी? माझ्याकडे तर पर्यायच नाही. आता तर मला समजतच नाहीये आणि आता तर मला खूप भीती वाटायला लागली. या सर्व गोष्टींमुळे माझ्या ईश्वरीचं आयुष्य उद्ध्वस्त नको व्हायला. लगेच अर्णव सुप्रियाजवळ जातो आणि सुप्रियाला म्हणतो, आई काय झालंय? तुम्ही मला नीट सांगाल का? हे बघा, तुम्ही जर का मला सांगितलं तर सर्वच गोष्टी व्यवस्थित होतील, पण तुम्ही मला सांगण्याचा प्रयत्न तरी करा. तुम्ही मला काहीच सांगत नाही आहात. मला तर काय करावं तेच कळत नाही. तेव्हा लगेच मोठ्याने सुप्रिया बोलते, अर्णव, मी तुला जर का काही गोष्टी सांगितल्या तर तू खरंच माझ्यावरती विश्वास ठेवशील? तेव्हा लगेच अर्णव बोलतो, हो ठेवीन ना, प्लीज सांगा. तेवढ्यात मात्र मोठ्यानी वल्लरी बोलते, कशाला? अरे अर्णव, काही एक गरज नाही. या बाईचं तू काहीच ऐकू नकोस. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, ओ मामी, तोंड सांभाळून बोला. माझ्या आईबद्दल असं बोलायचं नाही. आणि तुम्ही अर्णव सरांच्या मामी आहात ना, म्हणून मी एवढ्या वेळ तुम्हाला सहन करतेय, नाहीतर मी तुम्हाला कधीच बाहेर काढलं असतं. तेव्हा मात्र मोठ्यानी वल्लरी बोलते, ए ईश्वरी, जास्त शहाणपणा करू नकोस. कोण समजतेस कोण ग तू स्वतःला? तुझी लायकी तरी ओळख काय आहे ती. तेव्हा लगेच मोठ्यानी वल्लरी बोलते, बस झालं, मला आता कोणाचीच लायकी वगैरे काहीच ओळखायची नाही. आणि खरं सांगायचं ना तर या सुप्रियाची काय लायकी आहे ना, ती तुम्हाला सर्वांना कळलीच पाहिजे. तेव्हा मोठ्यानी ईश्वरीची आई बोलते, बस कर ईश्वरी, बस कर. अगं काय चाललंय तुझं? ईश्वरी, उगाच गोष्टी ताणू नकोस. प्लीज या सर्व गोष्टी बंद कर. अगं मला त्रास होतो या गोष्टींचा. तेव्हा ईश्वरी बोलते, आई प्लीज तू असं नको ना वागूस. आई, तुला का कळत नाहीये? तुझ्याजवळ जे सत्य आहे ते सांग. तेव्हा लगेच सुप्रिया अर्णव समोर हात जोडते आणि अर्णवला बोलते, अर्णव मला माफ कर. माझ्यामुळे खरं तर तुमचं आयुष्य बर्बाद झालंय. अर्णव, मी सांगू शकत नाही तुम्हाला, पण काय करू? माझा तर नाईलाज आहे. अर्णव, माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा लगेच अर्णव मोठ्याने बोलतो, पुरे, आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही. खरं सांगायचं तर मला हा विषयच वाढवायचा. अर्णव, तू जमलं तर मला माफ कर. मला तुला काहीतरी सांगायचं आहे अर्णव. तेव्हा अर्णव बोलतो, काय झालंय? तुम्ही प्लीज मला नीट सांगाल का? आणि तुम्ही जर का मला नीट सांगितलं ना तर बरं होईल. तेव्हा मात्र अर्णवची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला सुप्रिया म्हणते, अर्णव, मी सगळ्या गोष्टी तुला सांगते, पण प्लीज ऐकून घे. अर्णव, खरं तर मला यातलं काहीच माहिती नव्हतं हे सर्व असं घडणार आहे म्हणून. पण या बाईने मला त्या रूममध्ये पाठवलं आणि त्याच्यानंतर जे काही पेपरात छापून आलं ते खूपच विचित्र. आणि त्याच्यानंतर सात्विका मॅडमनी स्वतःच्या गळ्याला फास लावून घेतला. हे सगळं खूपच विचित्र होतं, मला माहिती आहे, पण अर्णव, यासाठी मी जबाबदार नाही. तेव्हा मात्र अर्णवच्या डोळ्यातून पाणी येत असतं. त्यावेळेला लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते, आई हे सर्व काय आहे? तेव्हा लगेच सुप्रिया बोलते, हे सर्व या बाईमुळे घडलं. ईश्वरी, मी फक्त जॉबसाठी तिथे गेले होते, पण मला नोकरी तर मिळालीच नाही, उलट माझ्या अब्रूचे धिंडवडे काढण्यात आले. खरं सांगायचं तर मलाच कळत नाही की आता काय करावं ते. पण आता मात्र मी शांत बसणार नाही. आता मात्र मला कोणाचंच काही ऐकायचं नाही. मला खूप भीती वाटायला लागली आहे. असं वाटायला लागलंय की सगळं काही माझ्या हातातून निसटत चाललंय. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, प्लीज काकू, तुम्ही असा विचार सुद्धा करू नका. काकू, तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते, अर्णव, अरे जरा विचार कर. तुझ्या आई वडिलांच्या बाबतीत जे काही झालं त्याच्यासाठी तू मला दोषी समजत असशील, मला माहिती आहे,
पण अर्णव, एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, मी या सर्व गोष्टींसाठी जबाबदार नाही. या सर्व गोष्टींसाठी जर का कोणी जबाबदार असेल तर ती फक्त आणि फक्त वल्लरी. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, अर्णव अरे असा काय बोलतोयस तू? अर्णव अरे माझ्यावरती विश्वास ठेव, मी कोणतीच गोष्ट मुद्दामून केली नाही. एक गोष्ट लक्षात ठेव अर्णव, मी जे काही करते ना ते फक्त आणि फक्त आपल्या घरातल्यांसाठी. अर्णव, ही बाई खोटं बोलते आणि तू हिच्यावरती विश्वास ठेवतोस? तेव्हा लगेच अर्णव बोलतो, मी कोणावरती विश्वास ठेवत नाही आहे आणि मला आता या गोष्टींवरती विश्वास ठेवायचाच नाही. पण एक गोष्ट मात्र मला शेवटची कळली, आता मात्र मला कोणाचंच काहीच ऐकायचं नाही आहे. हा विषयच इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल. आणि त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, अर्णव ईश्वरीला म्हणतो, ईश्वरी काही झालं तरी या बाईला आता या घरात जागा नाही. तेव्हा लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते, ईश्वरी बघितलंस ना ही बाई कशी आहे? ती एक नंबरची खोटारडी बाई आहे आणि या बाईवरती तर माझा विश्वासच नाही आहे. ही बाई किती खोटेपणा करते ना ते बघ. तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच ईश्वरी वल्लरी जवळ जाते आणि वल्लरीला बोलते, लाज नाही वाटली तुम्हाला हे सर्व करताना? का असं वागलात तुम्ही? असं वागून तुम्हाला काय मिळालं? हा खोटेपणा करायची तुम्हाला गरजच नव्हती. तुम्ही जो खोटेपणा केलायत ना त्यामुळे अर्णव सरांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आणि खरं सांगायचं तर मला या विषयावर बोलायचंच नाहीये. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते, आता आहे ना मला एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे कितीही काही झालं तरी वल्लरी मामी आता आमच्या घरात राहणार नाही. तेव्हा वल्लरी बोलते, तू कोण सांगणारी? हे घर आमचं आहे आणि तू नाही मला या घरातून बाहेर काढू शकत. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, ईश्वरी तूच हिला धक्काबुक्की करत घराबाहेर काढ. या बाईचा चेहरा सुद्धा मला पाहायचा नाहीये. आत्ताच्या आता या बाईला हकलून दे. तेव्हा मात्र ईश्वरीची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्यावेळेला ईश्वरी खूपच चिडलेली असते. त्यावेळेला ईश्वरी मोठ्याने बोलते, आता विषयच समाप्त. हा विषय तर मला वाढवायचा नाहीच आहे, पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकली की तुम्ही कधीच सुधारणार नाही. तेव्हा मात्र वल्लरीची खूपच चिडचिड झालेली असते, तिला खूप राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच अर्णव बोलतो, आता सगळंच समाप्त झालं आणि हा विषय तर आता वाढवू नका, प्लीज बंद करा. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, एक गोष्ट सांगू का वल्लरी मामी, तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी असं वागलात, पण एकदा तरी तुम्ही विचार करायचा होता की तुम्ही काय वागता या गोष्टीचा. तुम्ही जर का तो विचार केला असतात ना तर आज ही वेळ आलीच नसती. वल्लरी मामी, तुमच्या अशा वागण्यामुळे आज अर्णव सरांपासून त्यांचे आई वडील कायमचे लांब झाले. तुम्ही जरा तरी विचार केला पाहिजे होता, पण तुम्ही जरा सुद्धा विचार केला नाही आणि याच गोष्टीचं मला खरंच खूप वाईट वाटतंय. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, तू गप्प बस. तुला माहिती नाही ती सात्विका कशी होती ती. अगं तिने माझ्या आयुष्याची वाट लावली, माझ्या आयुष्याची माती केली. आता मात्र मी तिला सोडणार नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. तिची खूप चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला ती मोठ्याने बोलते, पुरे, आता मला हा विषय वाढवायचा नाहीये. हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल, नाहीतर नको त्या गोष्टी घडतील. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्याने अर्णव बोलतो, तुझी हिंमत कशी झाली? माझ्या अशा वागण्याला तू आज जबाबदार आहेस. तुझ्यामुळे मी माझं हसणं कायमचं गमावलं होतं. तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची कायमची वाट लागली होती. मी तुला कधीच माफ करणार नाही वल्लरी मामी. आत्ताच्या आता तू माझ्या डोळ्यासमोरून चालती पड. जणू काही सगळं वल्लरीचं दुःखच आता पूर्णपणे तिच्या अंगाशी येऊन टेपलेलं असतं. तिचं सगळं काही उद्ध्वस्त झालेलं असतं, सगळं काही कोसळून गेलेलं असतं. वल्लरी खूपच घाबरलेली असते. त्याच वेळेला लगेच मामा म्हणतात, तरीच मी विचार करत होतो ही वल्लरी अशी का वागते ती. आता समजलं या वल्लरीच्या वागण्याचा अर्थ.
वल्लरी, तू खूपच चुकीचं वागतेस आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, बस झालं. येता जाता माझ्याविषयी असं बोलायचं नाही. आणि तुम्ही माझ्याशी असं का बोलताय? जरा तरी माझा विचार करा, जरा तरी. मी काही कोणतीच गोष्ट मुद्दामून करत नाहीये. मी जे काही करते ना ते अगदी मनापासून. अहो, मी हे सर्व केलं का केलं याचा विचार तरी कधी केलात का? एकदा तरी या गोष्टीचा विचार करा. मला सुद्धा काही हौस नाहीये. तेव्हा लगेच मोठ्याने मामा बोलतात, गप्प बस वल्लरी, तुझं तोंड सुद्धा मला पाहायचं नाही आहे. तुझ्याशी तर मला बोलायची सुद्धा इच्छा नाही. आणि वल्लरी, आता सगळं काही संपल्यातच जमा आहे. त्यावेळेला वल्लरी खूपच चिडलेली असते. वल्लरी मोठ्याने बोलते, एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा मला हा विषय नाही वाढवायचा आणि या विषयावर तर मला नाहीच बोलायचं. त्यावेळेला लगेच वल्लरीला खूपच चीड आलेली असते. त्यावेळेला लगेच मोठ्याने अर्णव बोलतो, वल्लरी, आत्ताच्या आता बाहेर पड. मला तू एकेरी नावानी बोलायला भाग पडलंस. मला तुझं थोबाड नाही पाहिजे. आत्ताच्या आता निघ इथून. तेव्हा वल्लरी खूपच चिडलेली असते. त्यावेळेला वल्लरी म्हणते, प्लीज अर्णव, एकदा तरी माझा विचार कर. तेव्हा अर्णव बोलतो, मला तुझा विचार नाही करायचा आणि तुझं थोबाड तर मला नाही पाहिजे. आत्ताच्या आता तू इथून निघून गेलीस तर बरं होईल. त्यावेळेला मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो. अर्णव मोठ्याने बोलतो, बस झाला आता. आता हा विषय संपवा आणि हा विषय आता वाढवूच नका. हा विषय जर का इथल्या इथे बंद केला तर बरं होईल, नाहीतर उगाचच नको त्या गोष्टी घडतील. तेव्हा मात्र वल्लरीला खूपच राग आलेला असतो. वल्लरी खूपच चिडचिड करत असते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर वल्लरी आता सगळ्यांना स्वतःची बाजू पटवून देईल का, की सुप्रिया वल्लरीच्या चांगली सनसनीत कानाखाली मारत तिला कायमचं हद्दपार करेल? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.